नमस्कार, आपण पाहत आहात एसपी9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। आजची घटना आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका किरकोळ शेत रस्त्याच्या वादातून घडलेल्या थरारक हत्येची। अवघ्या 20च्या आतल्या तरुणांनी भर रस्त्यात एका व्यक्तीला कोयत्याने सपासप वार करत त्याची निर्गुण हत्या केली। पण गुन्ह्यानंतर आरोपी कितीही हुशार दाखवत असले तरी त्यांच्या पडद्यावरील रक्ताचा एक डाग त्यांना जन्मठेपेपर्यंत घेऊन जाऊ शकतो। नेमकं काय घडलं होतं, चला पाहूया आजच्या पोलीस क्राईम डायरी मध्ये। पुणे जिल्ह्यातील पानशेत परिसरातील सांडवघर गावाजवळ सकाळी 11:30च्या सुमारास हा थरार घडला। मृत भाऊ सामाजी मरगळे आणि त्यांचे चुलत भाऊ भगवान मरगळे हे दुचाकीवरून किराणा आणण्यासाठी निघाले होते, परंतु त्यांच्या प्रत्येक हालचालींवर काही जण आधीपासूनच लक्ष ठेवून होते। शेत रस्त्याच्या जुन्या वादातून सूड उगवण्याचा कट आधीच आखण्यात आला होता। सांडवघर परिसरात पोहोचताच विजय मरगळे याने स्वतःची दुचाकी त्यांच्या गाडीसमोर आडवी घातली। क्षणात दोघेही रस्त्यावर कोसळले। तेवढ्यात इतर आरोपी वेगवान दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचले। भाऊ मरगळे यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले। हातात धारदार कोयते आणि त्यानंतर सुरू झाला मृत्यूचा थरार। आरोपींनी सपासप वार करत भाऊ मरगळे यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले। मदतीसाठी धावलेल्या भगवान मरगळे यांनाही आरोपींनी मारहाण केली। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी घटनास्थळावरून पळ काढली। काही वेळानंतरच ते परत आले तेव्हा भाऊ मरगळे यांचा मृतदेह रस्त्यावर पडलेला होता। घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। गुन्हा दाखल करण्यात आला। सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात आली। हत्येसाठी वापरण्यात आलेल्या कोयते जप्त करण्यात आले। याबरोबरच आरोपींचे कपडेही तपासण्यासाठी जप्त करण्यात आले। या ठिकाणी तपासाला निर्णायक दिशा मिळाली। न्यायालयात आरोपींच्या बाजूने हा प्रकार अपघात असल्याचा दावा करण्यात आला, परंतु सरकारी पक्षाने सादर केलेले वैज्ञानिक पुरावे आरोपींसाठी घातक ठरले। जप्त केलेल्या कोयत्यांवर आणि आरोपींच्या कपड्यांवर मानवी रक्ताचे डाग आढळले। फॉरेन्सिक डीएनए तपासणीत हे रक्त मृत भाऊ मरगळे यांचेच असल्याचे स्पष्ट झाले। या वैज्ञानिक पुराव्यामुळे आरोपींचे सर्व दावे न्यायालयात फेटाळले गेले। अतिरिक्त सत्र न्यायाधीश PR चौधरी यांनी या प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला। सरकारी पक्षाने 12 साक्षीदारांची साक्ष नोंदवली। सर्व पुरावे आणि साक्षी लक्षात घेऊन न्यायालयाने 5 आरोपींना दोषी ठरवले। प्रत्येक आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 5,500 रुपयाचा दंड सुनावण्यात आला। दंड न भरल्यास 1 महिन्याच्या अतिरिक्त कारावासाचीही शिक्षा सुनावण्यात आली। या प्रकरणातून एकच गोष्ट स्पष्ट होते, गुन्हा कितीही नियोजनपूर्वक केला असला तरी विज्ञान आणि तपास यंत्रणेसमोर सत्य जास्त वेळ लपून राहत नाही। एका क्षणाच्या रागातून घेतलेला हिंसक निर्णय अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून जातो। किरकोळ वादाचे रूपांतर खुनात झाले आणि अखेर आरोपींना उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवण्याची वेळ आली। मतभेद असतील तर त्यावर कायदेशीर आणि शांततापूर्वक मार्गाने तोडगा काढणे हाच योग्य पर्याय आहे। आपण पाहत होतात SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। अशाच सत्य घटनांवर आधारित विशेष भाग पाहण्यासाठी SP9 मराठीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। मी स्नेहल, पुन्हा भेटूयात नव्या आणि सत्य घटनेसोबत। धन्यवाद।